RSM डेव्हलपर्स यांचे युनिटी स्मार्ट सिटी भव्य गृह प्रकल्प आजच भेट द्या आणि आपल्या कुटुंबासाठी स्वप्नातील घर फक्त 21,000 मध्ये बुक करून कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करा। नियोजित IT पार्क पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर। मग वेळ कशाला, उचला मोबाईल, लावा कॉल। अखंड हिंदुत्वाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगज्योती महात्मा बसवेश्वर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सर्व महापुरुषाला वंदन करून आजची ही आपण जी मीटिंग बोललेली आहे, सर्वांना उत्सुकता आहे की बाबा मीटिंगमध्ये काय होणार आहे। पर गेल्या 8 दिवसापासून जे घडामोडी चाललेत ते लोकांना माहीत नाही, तरी काही लोक पेपरमधून वाचतात, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना कळतंय की तिकीट कट झालं नाही। माझं तुम्हाला मी सांगतो, माझं तिकीट कट झालं नाही। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री व्हेंटिलेटर होते। 2 दिवसापूर्वी मालकाने आम्हाला बोलवलं, एक 4 नावं प्रभागातनं त्यांनी सिलेक्ट केले। आम्ही इच्छुक 10-12 जण होतो। सगळे शिंदे ते फॉर्म भरले होते, कोरदे भरले होते, बंगोडते भरले होते, आवळे मेंबर भरले होते, अमोल झाडके भरले होते, विनय डेपे भरले होते, श्री सुरोश होते, गवळीताई त्यांनी सुद्धा भरले होते। असं आम्ही प्रभागातनं शर्मा भाभी असे आम्ही सगळे मिळून एकमेकाचे फॉर्म भरलो, एकमेकाला कागद काढायला मदत केलो। पण आम्ही कधी म्हणलो नाही किंवा ह्यांचं कागद बाद होईल किंवा यांचा एखादा कागद नसलं तर बरं होईल, असं कधीच म्हणलं नाही। सर्वांचे फॉर्म भरल्यानंतर मी, बंगोडे, आवळे, विनय डेपे, शिरू आम्ही सगळे पहिला महिलांचे कागदपत्र गोळा केले। त्यांना कुठं जायचं एकाच लक्ष देत नाही, पळणं होत नाही, त्यामुळं आम्ही पहिल्या सर्वांचे कागदपत्र पूर्ण केले, नंतर आमचे फॉर्म भरले। मग माननीय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री व्हेंटिलेटर होते। मग आम्हाला मालकाने काय केलं, एक 4 नावं गुपित आमच्या ह्या आपल्या प्रभागातले 4 नावं पाठवले। तसल्याच मराठा समाजातून मागणी आली की एक तिकीट मिळावं। मग माझ्याकडं मंगेशजी घोले, गणेश सवळे आले की असं असं गवळीताई उभारणार आहेत, त्यांना एक तिकीट द्या मराठा समाजाला। तर मी म्हणलो, मला असं वैयक्तिक कोणाचं नाव घेऊन मालकाची शिफारस करता येणार नाही, कारण गवळीताई मी त्यांचं काम चांगलंच, आम्ही काय नाकारत नाही, पण आमच्या सीमा ते शिंदे बी गेले अनेक वर्षापासून भाजपमध्ये काम करते, त्यामुळे माझी कोंडी झाली। मी यांना स्पष्ट सांगितलं की मी कोणाचं नाव सांगू शकत नाही, पण माझी बी इच्छा आहे की बा समाजाला तिकीट मार पाहिजे, कारण त्यांची बी आम्हाला ताकद मिळते। 2 वर्षापूर्वी नीताताई गवळी आणि परमिलाताई वहिनी भोसले वहिनी माझ्या घरी आलते। 2 वर्षापूर्वी माझ्या नवीन घरी लक्ष्मीला आलते। मग मी त्यांना सांगितलं की ताई तुम्ही पक्षात काम करा, नाही आमचं तिकीटाचं बोला म्हणले गवळीताई। मी आज सरळच खुलासा करतो, म्हणलं ताई भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष आहे, या पक्षात जे काम करेल कार्यकर्ता, देशाचा पंतप्रधान चाय घेणारा पंतप्रधान नव्हू शकते। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पोस्टर लावणारा नितीनजी गडकरी पोस्टर लावून फिरत होते, आज देशाचे त्यांनी एक मोठ्या पदावर आहेत, असं भारतीय जनता पार्टीचं काम होतं। म्हणून मी सांगितलं गवळीताईला की वा तुम्ही पक्षात थोडं काम करा, तर तुम्हाला निश्चित पक्ष विचार करावाच लागेल, कारण तेवढा ताकदीचा मराठा समाज आहे। गेली अनेक वर्ष मराठा समाजावर आणण्यात आली, ही गोष्ट खरीच आहे। भारतीय जनता पार्टीने मी कधी तिकीट दिलं नाही, इतर पक्षाने मी दिले नाही आहे, दिले तर असं दिलेत, बोळवून केलेत। मग असं विषय वाढत गेला 2 दिवसापूर्वी मालकाने मोरे म्हणून अक्कलकोटचे कोल्हापूरचे मालकाचे समर्थक आहेत, त्यांना निरोप दिला की किंवा एक मराठा समाज तिकीट द्यायचं आहे, कोणाला तर नाव सुचवा। मग राम भैया सुद्धा म्हणले, भाऊ आमच्या समाजाला तिकीट द्यायचं आहे। भैया माझी ते तिकीट द्यायला हरकत नाही, पण कोण तर पक्षात काम केलं पाहिजे। तुम्ही असं अचानक येऊन तिकीट मांडलं तर पक्ष कसं असते, मग इतर पक्षातले इतर समाजाचे लोक काम केले ते नाराज होते। आम्हाला नक्कीच आता नेमकं मालकाच्याही सिरियस असल्यामुळं थोड्या अडचणी आल्या, त्यामुळं मराठा समाजाचा तिकिटाला नंबर लागला नाही। मग ते कोण असू शकेल, शिंदेताईचं नाव होतं का मालकाच्या मनात का होतं ते आम्हाला माहित नाही, पण एक तिकीट मराठा समाजाचं नक्की ठरलं होतं। पण आता ते दुर्दैव त्यांच्या घरात असं घडलं। मग आमचे 4 नावं मालकाची शेर उत्तरची यादी, म्हणजे घटनाक्रम सांगतो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने मुख्यमंत्र्यांनी आमदार विजयकुमार देशमुखाला फोन केलं की हे जे लोक नवीन प्रवेश केलेत त्यांना तिकीट द्या। तर आमदार साहेबांनी सांगितले की साहेब मी ह्या लोकांना मी तिकीट देणार नाही, कारण हे लोक 4 वेळा पक्ष बदलून आलेत, हे लोक मोदी साहेबाला शिवाय दिलेत, तुम्हाला शिवाय दिलेत, मला बी शिवाय दिलेत, माझा हिस्सा द्या म्हणले। पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मारहाण केली आहे, दमदाटी झाली आहे, माझ्या सुद्धा खुनी हल्ला झालता। तर मी माझ्यासाठी जे रक्ताचं पाणी करणारे नेते कार्यकर्ते मी त्यांच्या मागे ठाम उभारणार म्हणल्यावर देवेंद्र फडणवीस आणि मालकांनी देवेंद्र फडणवीस सांगितले साहेब मी वेळ पडली तर आमदारकीचा राजीनामा देईन, पण माझ्या कार्यकर्ता मी अन्याय होऊ देणार नाही म्हणले। अशा गोष्टी घडत गेले। मग मालकांनी राजीनामा देतो म्हणलं सुभाष देशमुखला फोन केले मुख्यमंत्री साहेबांनी की विजय देशमुखला थांबवा।
मग सुभाष बाबू देशमुख मालकाच्या घरी आले, त्यांची काय जे समजूत काढली, पण मालक राजीनाम्यावर ठाम झाले. 7 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिले, नाही तर मी राज्यपालला राजीनामा पाठवतो म्हणले. मग पालकमंत्र्याचं ताबडतोब विमान आलं लगेच पालकमंत्र्याचं. मालक स्विच ऑफ केलं. मग मालकाच्या घरी पालकमंत्री आले आणि नाही मालक तुम्ही सांगेल ती यादी, तुम्ही सांगेल ते तिकीट म्हणले. मग मालकाने विश्वास ठेवला. मग बालेश्वरमध्ये मीटिंग झाली. मीटिंग झाल्यावर सगळं ठरलं मालकाच्या मनाप्रमाणे. सगळे आम्ही सगळे इच्छुक होतो, सगळे आपले नावं गेले. आमचे 4 जणांची नावं गेले आणि संपूर्ण प्रमाणात मालकाने लिस्ट दिली. लिस्ट दिल्यानंतर मालकाच्या आई ज्या दिवशी वारले, मालकाच्या आईच्या ज्या दिवशी दुःख झालं, त्या दिवशी आमच्या शहराचे माजी अध्यक्ष नरेंद्र काळे आपली सर्वांची जी बी फॉर्मचे सगळं तिकिटाचा गट्टा घेऊन, फॉर्मचा गट्टा घेऊन बालाजी सरोवरला गेल्यानंतर पालकमंत्री आणि देवेंद्र कोटे यांनी नरेंद्र काळे साहेबांना काय म्हणले, तुमचं आता काम झालं, तुम्हीच जावा, तुमचं काम झालं, तुम्ही आता जा म्हणले. मग आता ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे निवडणूकचे प्रभारी आहेत. मग त्यांनी काय म्हणले, आम्ही सगळी यादी डायरेक्ट निवडणूक अधिकाऱ्यापाशी देतो म्हणले. जसं यांनी हॉटेलमधनं बाहेर पडले नरेंद्र काळे साहेब, तर लगी हे लोक आमचे नाव फाडून टाकून हे जे प्रवेश केलेत, जे देवेंद्र कोटेच्या दारात रोज सकाळ संध्याकाळ जाऊन त्यांच्या पाया पडतात, चमचेगिरी करतात, ह्या लोकांना देवेंद्र कोटेने तिकीट दिला. 1 महिन्याखाली हे लोक प्रवेश केले तर ह्यांना तिकीट दिला आणि आम्ही केवळ विजय देशमुखचे कार्यकर्ते म्हणून आमचं तिकीट त्यांनी कट केलं. ह्यांची आवाज असते झाले 3:01 अमोल बापू शिंदे आणि चेतन रोटेने आमदार कल्याण शेट्टीला आणि तडवळकर रोखले. सगळं पेपरमध्ये बघितलं असाल, मीडियामधनं वाचला असाल. ह्यांना रोखले, हात धुतील नाही. तर ह्यांच्या चोरच चेल्या चपाट्याने छोट्या लोकांनी खिडकीतून फॉर्म टाकले 3:18 असं आज निवडणूक अधिकाऱ्याने 3:18 खिडकीतून काहीतरी कागद आलंय असं लेखी दिलेत. आज हे लोक कोर्टात गेले, ते पुढे काय होईल फिर, पण आमच्या ताटातला हे लोकांनी घास विचारलाय. आज या लोकांना तिकीट तिकडे झालंय, पण त्यांच्या चेहरा साधी रोवलं नाही, यांच्या ऑफिसमध्ये फटाडीची माळ ओढले नाही, कारण त्यांना माहित आपण चोरी केली आहे, आपण कोणाच्या ताटातला घास घेतलेला आहे. हे बिज्जू प्रधानने गेल्या इलेक्शन मध्ये आम्हाला एवढं फसवला, 1 तिकीट मागितला आणि गेल्या विधानसभेला मालकाला शिव्या दिला, तुला बघतो करतो पाडतो म्हणला, लोटांगण घेतला आणि मी एकदा थुक्का चाटत नाही म्हणला हा बिज्जू प्रधानने. आणि मग थुक्का चाटत नाही म्हणलं, मग परत भाजपमध्ये का आला? भाजपमध्ये का आला? तू थुक्का चाटणार नाही म्हणत ना, मग का चाटला थुक्का? अरे तुला स्वाभिमान आहे का नाही? अख्ख्या बाळ्यातली तरुण पिढी सगळे दारू बाजून सगळे बिघडलेला हा माणूस आहे. गुंडगिरी भाषा करतो, तरुण पोराला दमदाटी करतो, तुला बघतो स्टँडवर यायचं का नाही, अशा अनेक धमके देतो त्यांना. आणि आमदार साहेबाला अरे भाषा बोलला. आज आमचे मालकाचे विरोधक महेश अण्णा कोटे होते, ज्या टायमाला महेश अण्णा कोटे बाहेर येत होते, डांगे मामाच्या घरी येत होते, असं समोर महेश अण्णा आले की आम्ही समोर बसलेले राहत होतो बाकड्यावर काढून गेले पैसे, तर आम्ही महेश अण्णाला उठून नमस्कार करत होतो, अण्णा नमस्कार करत होतो. कधी आम्ही वेळाकडे बोललो नाही, आमची पातळी घसरू दिली नाही. आम्ही आमचं जरी आमच्या मालकाचे विरोधक असते तरी आम्ही महेश अण्णाच म्हणलं. आणि हा काय म्हणतो, मालकाला बघतो करतो तुला पाडतो. अरे तू का पाडतो? ते देशमुख आहे, 5,000 एकर जमीनचा मालक आहे, खानदानी आहे, तू त्याला काय पाडतो? 1 लाखांनी लीड होते, भले त्याला पाडणारे थकले, त्यांचं डिपॉझिट झालं. आणि हा काय म्हणतो तुला पाडतो? गेल्या इलेक्शनला मालकाने ह्या माणसाला 10 लाख रुपयाची मदत केली, ती रोख हाताबाहेर पडला जाऊन. मालक मला इलेक्शनला कंप्लीट 10 लाख रुपये द्या म्हणला आणि आज सुद्धा त्यांना मालकाचे 6 लाख रुपये द्यायचा आहे. आज मालकाचे 6 लाख देतात आणि नाकाने कांदे सोडते मालकाला बघतो म्हणून. अरे फक्त पहिले मालकाचे घेतलेले पैसे दे, मग बाकीच्या पुढच्या गोष्टी बोल. ही अशी परिस्थिती आहे. आमच्या ताटातला घास त्यांनी ओढून घेतलेत. मग आम्ही ठरवलं की बाबा काय करायचं, आपण शांत बसू म्हणलं. मग सगळ्यांचे आम्हाला फोन आले, केगावातनं फोन आले, तांड्यातनं फोन आले, संपूर्ण प्रभागावरनं फोन आले की बाबा तुम्ही लढा. म्हणलं कसं लढायचं? अपक्ष लढायचं जरा अवघड असते, लोकांची साथ मिळेल नाही मिळेल, पैसा लागतंय, आपल्याकडे तर पैसे नाही, कसं करायचं? मग सर्वांनी विचार केला, काही होऊ द्या म्हणला, लढाचा म्हटल्यावर मग आम्ही एक बैठक बोलली, सर्वांचे विचार विनिमय करून आपल्याला जर लोकांचा पाठिंबा मिळत असेल तर आपण लढू. मग 3:18 वाजता आवळे मेंबरला फोन आला की मेंबर तुमच्या वडिलाचं नाव काय आहे? ह्यांच्याकडे कोरे बी फॉर्म होते कोर्टेने दिलेले. तर मेंबरला 3:30 फोन होते, 3 वाजता निवडणूक आयोगाचा दरवाजा बंद होते, 3:30 फोन होता आवळेला की तुमच्या वडिलाचं नाव काय? आवळे म्हणले तू माझ्या वडिलाचं नाव विचार, तुझं काय कारण आहे? नाही माझ्याकडे बी फॉर्म आहे, तुमचं नाव घालतो. काय गरज नाही म्हणले, तू काय शहराचा अध्यक्ष नाही, मालकाने माझं तिकीट कन्फर्म केलंय. मग नंतर ना मेंबर आमची चर्चा झाली. सुरुवातीला फोन करते 5:30ला, तुम्हाला बी फॉर्म पाहिजे का? आमच्याकडे फॉर्म आहे, फक्त तुम्ही ओपन मध्ये उभारून नका, कारण ओपन मध्ये सुरुवातीला टप जाणार आहे माहित आहे. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला ओबीसी मध्ये ढकलायचा प्रयत्न करून तुला एबी फॉर्म देऊ का म्हणले. तर शिरूने त्याला लात मारली, त्याला
तू कोण तिकीट ठेवणार म्हणले, माझं तिकीट कन्फर्म झालं मालकाकडं. आणि झालं होतं, आमची यादी तिकीट झालती, आमची यादी तिकीट झालती. उद्या मालक, तिसरा दिवस त्यांच्या आईचा, उद्या मालक बाहेर आले की आमची यादी जी झाली ना ती व्हायरल करणार. संपूर्ण आमचे नाव होते, पण ह्याने अक्षरशः चोरी केली आहे. ह्यांचं मन सांगायलंय की आपण चोरी केली आहे, म्हणून आज ह्यांनी एक फटाट उडू शकत नाहीत. तर ह्यांना माहित आहे की आपण चोरी केली आहे, आपण लोकांच्या ताटातलं घास हिसकावलाय. गेली 9 वर्षात त्यांनी ह्या बाळेगावात एक काम दाखवा, आम्ही कोणी निवडणुकीला उभारणार नाही. गेल्या 9 वर्षात त्यांनी कुठं पाईपलाईन टाकले का, रस्ते केलेत का, ड्रेनेज केलेत का, पुन्हा शोका धोका झालेत का, हे लोक आले नाहीत. 1 महिन्यापूर्वी प्रवेश करून मोदी साहेबाला शिवाय देऊन, फडणवीस साहेबाला शिवाय देऊन आज या लोकांना तिकीट मिळते आणि आमच्या ताटातले हे घास लोक विरान घेतले. मग सर्वांनी ठरलं की लढाचं. लढायला ठरल्यानंतर आपण म्हणलं सर्वांची पुढे बैठक बोलू, लोकांचं मत काय ते विचारू. मग असा ह्या तुझीपर्यंत आमचं असा निर्णय झाला होता. गेली 10-15 वर्ष झालं मी संपूर्ण प्रभामध्ये, आम्ही सगळे टीम, फक्त राजवलेलं निमित्त आहे, चेअर आहे, पण ह्याच्या मागं नुसतं आम्ही बसलेले उमेदवार नाही, तर आपले जे पोरं आहेत रात्र दिवस थंडी बघत नाहीत का नाहीत. गेली 10 वर्षाला माझ्या मागं प्रचार करतात, कुठे बी येतात, केगावला येतात, तांड्यावर येतात, थंडीचा प्रचार करतात. कुठलं काम सांगितलं, सभा असू दे, कसली निवडणूक असू दे, आमदारची निवडणूक असू दे, हे सगळे पोरं एवढे कष्ट केलेत ना. मला वाटतंय बाबा ह्या लोकांसाठी आपण काय तर केलं पाहिजे, कारण ह्या लोकांसाठी मी काहीच करू शकलो नाही. एक मला खंत आहे, म्हणून मला निवडणुकीला उभारायचं एवढं. काय निवडणूक उभारलं, नगरसेवक झालं, मग काय घर चालत नाही असं नाही, असं बी आमचं घर चालते. आणि नगरसेवक असं काय राजवलेलं घरात नाही, अख्खा सोलापूर राजवलेलं ओळखते. कुठल्या बोलावर जावा, कुठल्या गल्लीत जावा, कोण बेर होते, राजवलेलं सगळे ओळखतात. कारण तेवढं आम्ही हे केलेलं आहे, झिजले कष्ट केलंय. बरंचसं आमच्यावर अन्याय झालेला आहे. मग आम्ही आवळे मेंबरला म्हणलं, मेंबर तुम्हाला तिकीट मिळत असेल तुम्ही त्यांच्यावर जावा, आमच्यामुळे तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मी आवळे साहेबांना बोललो. कारण त्यांना पक्षाचं अधिकृत तिकीट मिळालंय की तुम्ही जावा म्हटलं, आमच्यामुळे तुमचं नुकसान नको म्हणले. नाही त्यांनी म्हणले, भाऊ तुम्ही नाही तर मग आम्ही काय तिकिटाला काय करायचं आहे, त्या नको म्हणले. तसं नाही, तुम्हाला पक्षात तिकीट मिळालंय ठीक आहे, आम्हाला मिळालं नाही ना, ते आमचं नशीब म्हटलं. पण त्यांनी ऐकायला तयार नाही भाऊ म्हणले, आज बैठक घेऊ, मी बैठकीला येणार, माझं मत मांडणार. असा जिगरबाज माणूस कोण मिळतो ह्या जमान्यामध्ये? तिकीट मिळत सुद्धा लाच मारते. पुन्हा नको सत्ता, पद, पैसे, पुन्हा नको सांगा. सगळ्याला वाटतं आपण नगरसेवक आपल्याला पैसे मिळवा, आणि नगरसेवक झाल्यावर पैसे मिळतात, लोकांना माहीत झालेलं आहे, ते लोकांना वाटतंय. पण मी आजपर्यंत बाळ्यात मी अख्ख्या प्रभामध्ये करोड रुपयाचे कामं केलं आम्ही मालकाच्या माध्यमातून. पण कुठला बी ठेकेदार म्हणा राजवलेला 1 रुपया खाल्लाय, तर मी इलेक्शनला फॉर्म सुद्धा भरणार नाही. लय पैसे मी मिळवला असतो, पण मी कोणाची 1 रुपया घेतला नाही ठेकेदारचं. मला कोण बोट करणं पहिले, माझे पैसे तू खाल्ला, मी या हिशोबाने वागलेला आहे. ठीक आहे, माझे मित्राकडे मी पैसे उसने घेतलेत, अनेक लोकांची ते बसते लोकांची मी देणं आहे, अनेक लोकांची मी कडनं पैसे उसने घेतलेत. एवढंच काय हो, माझ्या लग्नामध्ये घरच्या लग्न कार्यामध्ये डांगे मामाने जागा दिली, ती मला मैदान साफ केलो, 50,000 खर्च करून मी मैदान साफ केलो. ही मंडळी जाऊन बसली तिथं मामाच्या घरात, ह्याला मैदान देऊ नका म्हणले लग्नाला. मामा म्हणले नाही म्हणले, मला राजा माझा आहे म्हणले, मी त्याला मैदान द्या. इथपर्यंत लोक मला त्रास दिलेत. नंतर काय म्हणले, ह्याला राहायला घर नाही म्हणले. परवाची त्यांचा मेळावा झाला, राजूला राहायला घर नाही. ठीक आहे की म्हणलं, राहायला घर नाही, खरंच आहे की म्हणलं, अरे उकंडाचं पाम पिकतंय, मी तर माणूस आहे म्हणलं. आज माझं घर बी झालं, सगळं माझं व्यवस्थित आहे. पण मला काय तर जे 10 वर्ष लोकांनी कार्यकर्त्यांनी जे केलंय, माझ्यासाठी जीवाचं रान केलंय, त्यासाठी मला काय तर करायचं म्हणून मी उभाराचा निर्णय घेतलाय. तुमची साथ पाहिजे एवढ्यासाठी बोललो होतो मी. आणि खूप त्रास झाला मला, मी सांगू शकत नाही. मला धमके सुद्धा आले. आत्ताच मला फोन आलता चंद्रकाका वानकरचा. वानकर काका उशी गेली ते लोक तिथून गेली 8 दिवस मला फोन करायला, काय बी करतो माघार घे. पण मी यांना काय घाबरत नाही, पण मला दबाव आणालेत मोठ्या मोठ्या लोकांकडं की माघार घे. आज सकाळी भारतीय जनता पार्टीचा सर्वे आलाय की भारतीय जनता पार्टीचं पॅनल धोक्यात आहे, पण सर्वे आलेला आहे. त्यामुळं आज विनय ढेबेसला फोन आलाय, सर्वे आलाय सोलापुरातून की प्रभाग 5 मध्ये भारतीय जनता पार्टीचे पॅनल धोक्यात आले. फक्त राज यादवमुळे धोक्यात आले, पण पार्टीने आज विनय ढेबेच्या वरिष्ठ त्यांच्या चुलत्याला फोन आलाय, विनय ढेबेला शांत बसायला लावा, विनय ढेबेला शांत बसायला लावा. म्हणजे माझी ताकद तोडण्याचा प्रयत्न करायलेत. आज अमोल सोडगेला सुद्धा निरोप आलेत, तुम्ही राजाभाऊच्या मागं भरून नका. मग मला काय म्हणायचं, अरे लढा ना, माझ्यासोबत लढा, बघू जनता ठरवली कुणाला निवडून द्यायचं आहे. मग एवढं काय बायकासारखं मागून यायला तमाशे तर लढा ना. आणि काय भांडणं मिळणं काय मला नवीन येत, हे असं धमक्या निमक्याला मी काय घाबरत नाही. फक्त आता मी चंद्रकांत वानकर असेल, बर्डे साहेब असेल,
आमदार साहेब आहेत, हे काय असे ठरक माझी माणसं आहेत की मी त्यांना एक आदर्श मानतो, मग दैवत मानतो. मग अशा लोकांचा मी शब्द मोडू शकत नाही, त्यांना माहित आहे. तर मी त्यांना म्हणणार आहे, मी तुमच्या पाया पडतो, पण मी ही गोष्ट तुमची ऐकणार नाही. काय बी होते, माझा जीव जाऊ दे, पण मी माघार बी घेणार नाही, मी कुणाचं ऐकणार पण नाही, मी ऐकणार नाही, लेकरू पण नाही आहे. आणि दादागिरीची भाषा ती मला करू नये. मी बी सगळं झेल लकाप सगळं बघून आलंय. एक कुठंतरी 4 पोरं घेऊन दारुडे घेऊन फिरून तसलं काय चालणार नाही मला. मी 12 महिने रात्र बेरात्र केगाव तांडा एकटाच फिरतो, एकटाच. मला कोण काय करू शकत नाही, तेवढी धमक माझ्यात आहे. मला कसं असं भाडोत्री दारू पाजून पोरं घेऊन फिरवायचं, सोबत फिरायची मला गरज नाही. मी स्वतः माझ्या मनगडात दम आहे. त्यामुळं असल्या गोष्टी काय मला नवीन नाहीत. पण हे आता सगळे माझ्या महिला बहिणी बसले, असल्या गोष्टी मी बोलू नाही. पण काही तरुण पोरांना आता धमकीचे फोन आलेत, फिरू नको, हे करू नको. त्या पोरांच्या मनातली भीती जाण्यासाठी हा विषय काढला मी, नाहीतर त्यांचा विषय काढायची गरज नाही. केवळ मग असं वाटून नये बाबा आपण राजाभाऊच्या मागं उभा राहिलो, उद्या आपल्याला काय तर होईल. तुमच्या केसाला जर धक्का लागला ना तर जबाबदार मी आहे. कारण मला काय नाही हो, आगे पिच्छे नाही, मी फकीर आहे. मी काय कुठे बी जाऊन बसायला तयार आहे. माझं काय नाही, माझं सगळं जे काय आहे ना, मी सगळं माझं समाधानी माणूस आहे. मी काय मला कसली अपेक्षाच नाही, घर गाडी घोडा बंगला सगळं जे काय मनसोक्त मी जगलेला माणूस आहे. मला मेलं काय, जिवंत काय, कोण मला मारलं काय, माझ्यावर हल्ला केलं काय, मला कसलीच भीती नाही. भीती नावाचा प्रकारच नाही मला. त्यामुळं फक्त कार्यकर्त्याला मी एक विनंती करतो, कुठल्याही उमेदवारचा, कुठल्याही दादा लोक तरी म्हणतात ना, हे सगळे भाडोत्री गुंड आहेत सगळे. जरी फोन आला तर मला एक फोन करा, जर नाही आलो तर मी आवडीची अवलाद नाही. मित्रांनो, मी गेले 20 वर्षाच्या बाहेर कधी मी सोलापूरचे पोरांना भांडण केलं नाही. मी आमदार रविकांत पाटलास मी फिरलो, पानिसमध्ये सगळ्या लोकांना फिरलो, सगळ्या परिचय लोकांना फिरलो. पण मी माझी बाळ्यात कधी माझी चुकून तक्रार झाली नाही. मी कोणाची तक्रार एक शब्दाने कोणात मी आतापर्यंत बाळ्यात दे म्हणलं नाही आहे. आणि माझी कोणाची तक्रार सुद्धा झाली नाही. झालेत काय राजकीय तक्रारी, पण मी कधी सोलापूरचे पोरं आणून गुंडगिरी केलेली नाही. कारण मला गरज पण नाही. मी स्वतः सेल्फवर आहे, मी स्वतःच्या जीवावर आहे. त्यामुळे मला काय असले काय धमकी बिमकीची काय नाही, मला सवयच आहे. पण कार्यकर्त्याला मी विनंती करतो, तुम्ही खचून जाऊ नका. कुणाचे फोन होते, किती मी 30 मार्काचा फोन होते, मी 2 मिनिटं जमल्यानंतर माझं नाव राजवलेलं नाही. एवढं तुम्हाला मी फक्त आश्वासित करतो. बाकी राहिले इलेक्शनचं 2 दिवसात आम्हाला चिन्ह मिळेल. 2 दिवसात चिन्ह मिळालं, चिन्ह घरोघरी पोहोचणं थोडं अवघड आहे. आज आम्ही शिवानगरला फिरलो, तांड्यात फिरलो. राजाभाऊ तुमच्याकडे बघून आम्ही कमळ मतदान केलं म्हणले, तुमच्यामुळे आणि मान्य विजयकुमार देशमुख मार्गांनी काम केलं, पण केवळ तुमच्या चेहरा बघून आम्ही कमळ मतदान केले. आम्ही ठरवलं या बाळात कमळ दिसणार नाही म्हणले. पण मी काय म्हणतो, आम्ही भारतीय जनता पार्टीचेच आहेत. आम्ही काय गद्दारी करणार नाही पक्षाची, कारण पक्ष आमचं तिकीट कट केलं नाही, मालकाने तर तिकीट केलं नाही. आज मी काल दुसऱ्या दिवशी त्या मालकाच्या यायचं मी घरी गेलतो. मी सुहास आम्ही घरी गेलतो. मालकाला म्हणलो काय करू, मालक म्हणले पॅनल तयार कर, बाकीचे सगळं मी बघून घेतो म्हणले. आणि स्वतः मालक आमदार विजयकुमार देशमुख प्रचारला येणार आहेत. हा, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमदार विजय देशमुखला प्रचारला बोलवा. आमदार देशमुख भाजपचे, आता त्यांना भाजपचं तिकीट मिळालं पाहिजे त्या लोकांना, तर त्यांची हिंमत असेल तर विजय देशमुखला बोलून दाखवा. बघू विजय देशमुख कोणाच्या मागे येते. कारण विजय देशमुखांनी जाहीर केलंय, माझ्यासाठी जे रक्ताचं पाणी केलं कार्यकर्ता, मी त्याच्या मागे ठाम उभारणार आहे. माझ्यासाठी जे रक्ताचं पाणी केलं कार्यकर्त्यांना, मी त्याच्या मागे उभारणार आहे. माझी आमदारकी गिरीसाठी हरकत नाही म्हणले. अशा नेत्याच्या हाताखाली मी काम करतो, त्यामुळे आम्हाला कसलीच चिंता नाही, तिकीट फिकीटची कसलीच चिंता नाही. निवडून आणल्यावर तुम्ही मायबाप जनता आहे आणि आमच्या पाठीमागे आमदार विजयकुमार देशमुख आहे. त्यामुळे कधी चिंता करत नाही. सोलापुरात आपल्या स्वप्नातील घर घ्या फक्त 21,000 रुपये भरून. फक्त RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या गृहप्रकल्पात. या ठिकाणी मिळणार 1 BHK फ्लॅट फक्त 6,80,000 रुपयामध्ये. नई जिंदगी रोड, सोलापूर विमानतळाच्या पाठीमागे, महापालिका हद्दीत. जर तुमच्याकडे 3 वर्ष जुने बांधकाम कार्ड असेल तर हा 1 BHK फ्लॅट तुम्हाला मिळणार 6,80,000 रुपयामध्ये. सोलापुरात RSM युनिटी स्मार्ट सिटीचा भव्य गृहप्रकल्प. 1 BHK फ्लॅटची मूळ किंमत 11,80,000 रुपये. पहिल्या 300 ग्राहकांना 50,000 रुपयांचा धमाकेदार डिस्काउंट मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला 2,50,000 रुपयांचा लाभ देखील मिळेल. पक्के घर नसणाऱ्यांना सोलापुरात घर घेण्याची सुवर्ण संधी. या प्रोजेक्ट मध्ये गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, अंतर्गत रस्ते, लिफ्ट, भव्य पार्किंग,
एंट्री गेट, सिक्युरिटी केबिन, सिनियर सिटीजन पार्क आणि पाण्याची व्यवस्था. प्रत्येकाच्या स्वप्नातल्या आणि प्रत्येकाला परवडणारे घर RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या मजरेवाडी येथील प्रोजेक्ट मध्ये बुकिंग करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025. अधिक माहितीसाठी आणि साइट व्हिजिट साठी संपर्क करा 9096 70 67 61 91 12 23 22 37 91 12 23 22 38.